आज आम्ही MIDC मध्ये आलो होतो। इथे एक विभागीय आयुक्तांची जी कमिटी, त्याच्यातली जी उपकमिटी असते, सब कमिटी, त्याची आज मीटिंग होती आणि आम्हाला काल रामकुंडावरचं पाणी बघून खूप वाईट वाटत होतं की एवढं घाण पाणी का बरे। तर आम्ही त्या रीडिंग काय असतील, याचा BOD काय असेल याचा विचार न करण्यासाठी आज MIDCच्या ऑफिसमध्ये त्या मीटिंगमध्ये आम्हाला यायला मिळालं। तर त्यांचं तुम्ही बघू शकता, त्यांनी वेबसाईटवर इथल्या आमच्या समितीचे त्या विभागीय आयुक्तांची समिती, त्याचे जे मेंबर आहे जगबीर सिंग सर, त्यांनी विचारलं की तुम्ही BOD चेक करतात का, नद्यांचा BOD चेक करतात का, STPचा आउटलेटचा BOD चेक करतात का। तर त्यांनी BOD दाखवला, हा नदीचा BOD, हा नाही सॉरी STPचा BOD आहे बरोबर, हा STPचा BOD, हा 4 दाखवला जातो आहे, 5 दाखवला जातो आहे, 4.5 दाखवला जातो, काही ठिकाणी तर 3 दाखवला जातो आहे। म्हणजे BOD 3 म्हणजे एकदम उत्तम पाणी। एवढं उत्तम पाणी असताना मग आपल्याला नवीन STP अपग्रेड करण्याची गरज काय। आणि नदीचा नदीचा BOD पण एक आहे ना 10च्या खाली, कुठे 6, 7, 8, 9, 10 असं दाखवलं जातं आहे। पण प्रत्यक्षात बघितलं तर पाणी म्हणजे म्हणजे गटारपेक्षा गटार झालेलं पाणी आहे। कोणी याला म्हणू शकणार नाही की हे नदी असं इतकं घाण पाणी याच्यात दिसत असताना त्याचा BOD 3 दाखवला जातोय। म्हणजे जगातली सगळ्यात सुंदर स्वच्छ नदी, म्हणजे लोक त्या तिथं गेले त्या आपल्या त्रिवेणी संगमावर आंघोळीला, तिथं सोडून लोकांनी इथं आंघोळी यायला पाहिजे, इतकं स्वच्छ हे पाणी आहे। पण प्रत्यक्षात तसं काही नाही। आम्ही परत त्यांच्याबरोबर आता हा BOD चेक करणार आहे। ही आपली सर्वांची एक कागदोपत्री फसवणूक सुरू आहे MIDCकडनं। अनेक फक्त मीटिंग घेतल्या जातात, मीटिंगमध्ये काही होत नाही आणि ही एक नदीबरोबर, आपल्या आईबरोबर, गोदावरीबरोबर फार मोठा अन्याय, अत्याचार आणि फसवणूक सुरू आहे। तर हे आता आम्ही बंद करणार।